नमस्कार मंडळी, माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर तो दिवस आलाच परत जाण्याचा। माझ्या 7व्या महिन्यात मी माहेरी आली। त्याआधी एकटीच मुंबईला राहायची। सगळे दिवस सारखे नसतात, तसेच माझे गरोदरपणाचे दिवसही खूप खूप वेगळे होते। आयुष्य शिकवून देणारे होते। गरोदरपणात उलट्या व्हायच्या बऱ्याचदा, पण पाठ चोळायला देखील कुणीच नसायचं। मिस्टर सकाळी 7ला जायचे, ते रात्री 10ला यायचे बऱ्याचदा। काही खावे वाटायचे, अशा वेळी एकतर स्वतः करावे किंवा बाहेरून विकत आणावे। असेच दिवसांमागून दिवस गेले। त्यातच मी 6 महिने प्रेग्नेंट असताना काका वारले। त्यांनी शेवटचा श्वास घेतला खरा, पण कायम वाटत राहिलं की माझ्या बाळाला त्यांनी बघायला हवे होते। वास्तू तथास्तू म्हणत असतात। या सगळ्या प्रवासात माझ्या शेजारच्या आंटींनी मला खूप सांभाळलं। त्या सिंधी आहेत, त्यामुळे वेगवेगळे सिंधी आणि पंजाबी पदार्थ बनवून मला खाऊ घालायच्या। माझ्या बाळाला जर उद्या पंजाबी फूड आवडत असेल तर त्यात आश्चर्य वाटणार नाही, कारण हे सगळं श्रेय सिंधी आंटींचं असेल। माझ्या माहेरच्यांना मी एकटी असल्यामुळे खूप काळजी वाटायची। त्यानंतर दिवाळी साजरी केली। सासरी दिवाळी झाल्यानंतर मी 7व्या महिन्यात माहेरी आली। मग त्यानंतरचा सगळा प्रवास तुम्ही माझा YouTube आणि व्हिडिओमधून बघितलाच। माझा गरोदरपणाचा संपूर्ण काळ माझ्या घरच्यांनी सुंदर असा सोहळा बनवून टाकला। माझे वेगवेगळ्या प्रकारचे डोहाळे जेवण करणं, माझे डोहाळे पुरवणं, जुन्या रेसिपीज करून खाऊ घालणं, यात आईचा वेळ कसा निघून जायचा तिला देखील कळायचं नाही। मी ही वेगवेगळी पुस्तकं वाचणं, गाणी ऐकणं, मंदिरात जाणं, हॉटेल्समध्ये नेऊन वेगवेगळे पदार्थ खाऊ घालणं, माझी प्रेग्नन्सी मी खूप एन्जॉय केली। त्यानंतर खरा परीक्षेचा दिवस आला आणि मी खूप खूप कळांचा त्रास सहन करून, आयुष्यातला सगळ्यात मोठं ऑपरेशन करून एका गोंडस अशा बाळाला जन्म दिला। पण परीक्षा इथेच संपली नव्हती। काही कारणांमुळे तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागलं। माझं बाळ माझ्या जवळ नाही ही कल्पना देखील करवत नव्हती। अशा कठीण काळातही माझ्या माहेरचे सगळेच आधारस्तंभ बनून माझ्या मागे उभे राहिले। बाळ छान बरं झालं, मग बाळाचं आणि माझं सुंदर असं स्वागत केलं। त्यानंतरही सगळेच कार्यक्रम, बाळाची पाची, बारी, कान टोचणं, बारशाचा सोहळा, सगळं कसं छान पार पडलं। घरातील सगळ्याच कोपऱ्यांमध्ये आमची एक तरी वस्तू दिसतेच। पण आता वेळ झालीये घरातील पसारा आवरण्याची। घरभर पसरलेली आमची खेळणी बॅगेत भरायची। ही गोष्ट बोलायला वाटते तेवढी सोपी नाहीये बरं का। बॅग जशी घट्ट दाबून दाबून भरली जाते आणि चेन लागत नाही, असं वाटतं आत्ता चेन तुटेल, आत्ता चेन तुटेल। अगदी डोळ्यांचं देखील तसंच झालं होतं। आम्ही आज एकमेकींकडे बघतच नव्हतो, कारण प्रत्येकाच्या डोळ्यांचं हे असंच होतं। आईपासून बाईपर्यंतचा प्रवास का अवघड असतो हे आज कळतंय। पोर खऱ्या अर्थानं मोठी झाली। निरोपाची वेळ जवळ आली। घरभर हसत खेळत बागडणारी बाहुली रडत रडत माहेर सोडून निघाली। म्हणून तर जड जाते परतीची पोरीची पाठवणी। लेक जाते घर सोडून, हात हातातून सुटतो, बाप बघतो भरल्या डोळ्यांनी, म्हणूनच जड जाते बापाला पोरीची पाठवणी। रडत असते लेक तेव्हा, तिळतिळ काळीज तुटतं, तिच्या डोळ्यातल्या पाण्याने मन झुरतं, म्हणूनच जड जाते बहीण भावंडांना बहिणीची पाठवणी। माहेरी आल्यावर जो मोकळा श्वास घेतला, तोच श्वास आता पुन्हा एकदा जड अंतकरणानं घेऊन परत जावं लागणार। पुन्हा एकदा चेहऱ्यावर खोटं खोटं हसून बाय बाय म्हणावं लागणार। सुटलं ते कायमचंच, त्यालाच माहेर म्हणणार। खरं तर मी खूप लाडात वाढलेली, हसतमुखाने घरात वावरणारी पॉझिटिव्ह मुलगी आहे। माझ्या माहेरच्यांनी मला खूप लाडाकोडात फुलासारखी वाढवली आणि त्यामुळेच माझ्या डोळ्यात पाणी आलेलं कुणीच बघू शकत नाही। मित्राने थोड्या वेळासाठी गाडी मागितली तरी आपला जीव खालीवर होतो आणि आई वडिलांनी लहानपणापासून जपलेली बाहुली दुसऱ्याला देऊन टाकतो। म्हणून कन्यादान म्हणजे गाय विकण्यापेक्षाही मोठं दान आहे। आणि ती कन्या जेव्हा रडते ना, तेव्हा तिचं संपूर्ण घर रडत असतं। जेव्हा वेळ येते तिला दुसऱ्याच्या स्वाधीन करायची, तेव्हा मात्र काहीच धडधडतं। आयुष्याचा जोडीदार महत्त्वाचा असतो असे तिला समजवायचे आणि स्वतःचे अश्रू लपवायचे। खरंच, म्हणून तर माहेर महत्त्वाचे। मी निघालीये खरी, पण माझं मन मात्र इथेच घुटमळतंय। आमचे विस्पुते काका पिल्लूला रोज मंदिरात घेऊन जायचे, रोज चक्कर मारायचे आणि आज पिल्लू निघणार म्हणून त्यांनाही आज खूप भरून आलं होतं आणि ते सारखे पिल्लूला खेळवत होते आज।
आणि आमची मावशी, तर मावशीने किती केलंय हे फक्त आम्हालाच माहिती आहे. आणि खरंच माझी लहान बहीण आहे, पण माझी मोठी बहीण झाली ती या संपूर्ण काळात. आणि मला खूप भरून येतंय तिच्याबद्दल बोलताना. पण माऊने खरंच आम्हा दोघींचंही खूप खूप केलंय. खूप रात्री तिने जागून काढल्यात. आणि आईबद्दल कायच बोलू मी. खरं तर आज मी एक आई झाली आहे, पण मला अजूनही माझी आई हवी आहे. माझ्या आईवर मी इतकी डिपेंड आहे, हे मला आत्ता कळतंय. या आमच्या मावशी खरं तर आल्यावर एक चक्कर आणि निघताना एक चक्कर आणि मध्ये-मध्ये खेळवणं असतंच. तर असं सगळेच जण तिला आज भरभरून भेटून घेतात, की "पुन्हा कधी भेटशील? आम्हाला तर तुझी खूप आठवण येईल." आणि आईचं सारखं तेच चालू होतं. मला ही दुपार कधी होऊच नाही असं वाटत होतं. हा क्षण इथेच थांबावा, इतकं मला आज जड झालं होतं. खरं तर मी लग्नानंतरही इतकी रडली नव्हती, लग्नानंतरच्या पाठवणीला. पण आज मला खूप रडू येत होतं. मला ही मोमेंटच नको असं वाटत होतं. आणि मला माहिती आहे, की हा व्हिडिओ बघताना प्रत्येकाला हा दिवस आठवणार आहे. आणि आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत जेवणासाठी. तर मला घ्यायला माझे मिस्टर आणि त्यांचे मित्र आहेत आणि त्यांची बायको, तर असे तिघं जण आले होते. तर आम्ही आज या केसरिया थालीला आलेलो आहोत आणि बाहेरचंही काउंटर खूप छान होतं आणि इथलं अँबियन्सही खूप छान होतं. हे एक स्वीट्स आहे आणि ते एका थालीमध्ये कन्व्हर्ट झालंय. तर तिथे आलेले सगळेच गेस्ट पिलूला खेळवत होते आणि असं हे एक स्वीट शॉप आहे. तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईया वगैरे तिथे अवेलेबल होत्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे नमकीन. तर हे सगळं अवेलेबल होतं आणि यानंतरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हॉईस ओव्हरमध्ये तुम्हाला माझ्या बाळाचाही आवाज ऐकू येईल. तर माझं बाळ खूप शांत आहे आणि तिचं चाललेलं. तर खरं तर हे माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत, हेमंत भाऊजी, आणि ती माझी मैत्रीण आहे. पण ते आमच्या शेजारचेही आहेत. पण या सगळ्या पलीकडे आज आम्ही एका नात्यात बांधले गेलो आहोत. कारण असं म्हणतात, की बाळाला आणि त्याच्या आईला घ्यायला घरातली जवळची माणसं येतात. तर आम्ही आज एका वेगळ्या नात्यात बांधले गेलो आहोत. तर मैत्री पलीकडचं, शेजार धर्माच्या पलीकडचं हे नातं आहे. तर तुम्ही जर नाशिकमध्ये राहत असाल तर तुम्ही या थालीला नक्की जा. खूप असं राजेशाही थाटात वाढलं जातं आणि चवही खूप छान आहे आणि सात्विक असं भोजन आहे या थालीतलं. तर आम्ही सगळ्यांनीच जेवण खूप एन्जॉय केलं. जेवणही खूप छान होतं आणि वेगळी थाळी होती. आम्ही पहिल्यांदाच आलो होतो या थाळीला आज. तर बोल. मग पिल्लूसाठी सगळेजण तिच्याशी खेळत होते आणि मला इथला ॲम्बियन्सही खूप आवडला. हे नवीनच आहे. तर मस्त असं छान कलर थीम यूज केलेली आहे आणि खूप सुंदर असं हॉटेल आहे. तर हे नाशिक रोड जवळ आहे. त्यामुळे बाहेरचे टुरिस्टसुद्धा. तर पिल्लूसाठीचे ड्रेसेस आणि माझ्यासाठी ओटी, अश्विनीसाठीची ओटी सगळं आईने असं छान आवरून ठेवलं होतं आणि मला हा दिवस जाऊच नाही असं वाटत होतं. आणि दादा पण पिल्लूला खेळवत होता. ती पण छान खेळत होती आणि तिला नुकतीच लस देऊन आणलंय, तर तिला खूप ताप आलेला, त्यामुळे तिची थोडी रडरडसुद्धा चालू होती आणि सगळे तिला छान-छान खेळवत होते आणि सगळ्यांना असं वाटत होतं हिच्याबरोबरच वेळ स्पेंड करावा आणि हिलाच खेळवावं. दादा, बहिणी सगळेजण तिच्याशी खेळत होते आणि ती पण तिलाही कळत होतं, की आज आपल्याला जायचंय आणि ती रडरड चाललेली आज तिची आणि त्यात तिला लस दिल्यामुळे तिला तापही खूप होता. पण तरीसुद्धा ती खूप गुणी बाळ आहे आणि ती खूप कमी रडते. तर आता दादा-वहिनी भाऊजींना हे देतात पाकीट आणि अश्विनीची वहिनी ओटी भरतात. तर जेव्हा असं घ्यायला येतात तेव्हा आमच्याकडे ही पद्धत असते, की अशी साडी चोळी देऊन आदरातिथ्य केलं जातं
आणि भाऊजी घेतच नव्हते, पण आम्ही खूप हसत खेळत चाललेलं हे त्यांचं. तर मला असं वाटतं ना, कुठल्याही नात्यापेक्षा हे जे मैत्रीचं नातं असतं ना, ते खूप सुंदर असतं. कारण ह्या नात्यात ना, सांभाळून घेतलं जातं प्रत्येकाला. तर तसंच आज मला वाटतंय, की कुठल्याही रक्ताच्या नात्यांपेक्षा आज माझ्यासाठी हे दोघं खूप महत्त्वाचे आहेत. मग वहिनींनी छानपैकी अश्विनीची ओटी भरून घेतली. त्यानंतर माझ्या मोठ्या वहिनींनी माझी ओटी भरून घेतली आणि माहेरची ओटी खूप महत्त्वाची असते. तर आता असं वाटत होतं हा क्षण जाऊच नये, इथेच थांबावा. मला पुढचं खूप टेन्शन आलेलं, की मी पिल्लूला सांभाळून सगळं कसं करेल आणि सगळे हेच सांगत होते, "तिची काळजी घे, तुझी काळजी घे आणि तिथे एकटीच असशील तर सगळं वेळेवर करत जा. तिची अंघोळ." खूप गोष्टी असतात बाळ म्हटल्यावर. आणि बाळाचं खाऊ-पिऊ घालणं, वेळेवर झोपवणं. तसं माझं बाळ खूप गुणी आहे. आणि ना इथे सगळेजण असायचे त्यामुळे मला कधी असं टेन्शन आलंच नाही, की आता माझं कसं होईल आणि मी कसं सांभाळेल पिल्लूला. तर कुठेही जायचं असलं, दवाखान्यात जायचं असलं तरी दादा लगेच यायचा, पप्पा लगेच यायचे. त्याच्यामुळे असं कधी वाटलंच नाही मला. आणि आता हे सगळं माझं मला करावं लागणार आहे. तर दोघंही पिल्लू छान पैकी फोटो काढत होते आणि त्यांनाही असं वाटत होतं, माऊ चालली आहे, माऊ चालली आहे असं. मग काय, पुन्हा एकदा खोटं-खोटं हसायचं, बाय-बाय म्हणायचं, मन इथेच ठेवायचं, आपण मात्र निघायचं. बाय.